कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून डॉक्टर इंद्रजित पांडुरंग पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. याआधी त्यांनी विकासाचे ठोस विजन आणि दीर्घ प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर निवडणूक लढवली आहे. इंद्रजित पाटील यांनी सलग 10 वर्षे सरपंच म्हणून कार्य करताना विविध विकास कामे मार्गी लावली. तसेच विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून गेली 20 वर्षे ते कार्यरत असून कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी 10 वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. सर्व विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास इंद्रजित पाटील यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना व्यक्त केला. काय म्हणाले इंद्रजित पाटील पाहूया. सावर्डे मतदारसंघासाठी आपल्याकडे डॉक्टर इंद्रजित पाटील त्यांच्यासोबत आपण बोलूया. नमस्कार, मी डॉक्टर इंद्रजित पांडुरंग पाटील, सावर्डे बुद्रुक. मी सावर्डे बुद्रुक पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या पक्षाकडून उभा आहे. नामदार हसन मुश्रीफ साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, राजे समरजित सिंह घाटगे, माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या संयुक्त युतीतून मी उमेदवार आहे. मला सावर्डे बुद्रुक तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेली 10 वर्ष मी 15 वर्ष काम करत आहे. 8-9 वर्ष सरपंच काम केलेले आहे. त्यामुळं गावाची निगडीत असणारा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदपर्यंत जो विकासात्मक जो धोरणं असतात त्या धोरणासंदर्भात असू दे, ज्या मूलभूत गोष्टी आहेत जसे की रस्ता, पाणी, शैक्षणिक, वैद्यकीय आणि दळणवळण या सर्व गोष्टी जाणीव आहे. पंचायत समिती माझ्या मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर आपण डोंगराच्या दक्षिणेला आणि उत्तरेला 2 विभागामध्ये आहे. तर दक्षिण बाजू बघितली तर सावर्डे बुद्रुक पिराचीवाडी आहे, एका बाजूला वाळवे खुर्द आहे आणि उत्तर बाजूला बघितलं तर बेलवळे बुद्रुक, बेलवळे खुर्द, केमळी आणि बाचणी असा माझा मतदारसंघ आहे. मला या संधीचं सोनं करून या माझ्या मतदारसंघामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, शैक्षणिक असेल, वैद्यकीय असेल, या सर्व सुविधांचा पुरेपूर माझ्या जनतेसाठी फायदा करून देऊन, तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभार्थी असतील की ज्याच्यामध्ये कृषीविषयक साहित्य वाटप असेल, अपंगांना, दिव्यांगांना ज्या साहित्य वाटप असेल, विविध योजनांचे लाभार्थी निवड असेल, घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना असतील, या वेगवेगळ्या योजनांचा लाभार्थ्यांची निवड करण्यामध्ये माझ्या मतदारसंघाला कसं प्राधान्य देता येतील. तसेच MRGS रोजगार हमी योजनेअंतर्गत जे रस्ते पानंदीचे जे प्रस्ताव असतात, या प्रस्तावांना जास्तीत जास्त माझ्या ज्या मतदारसंघामध्ये डोंगराळ भाग असल्यामुळं पानंदी रस्ते भरपूर आहेत. या पानंद रस्त्यांचा आराखडा तयार करणे आणि त्याला मंजुरी देऊन ती पूर्णत्वास नेणे हे माझं पहिलं विजन असेल. तसेच माझ्या ह्या 2-3 गावामध्ये हा मतदारसंघाचा एक बाजू नदी किनाऱ्याला आहे आणि दुसरं बाजू बघितलं तर आपण डोंगर कपाड्याला आहे. तर डोंगर कपाड्याच्या गावामध्ये सावर्डे बुद्रुक आणि पिराचीवाडीला पिण्याच्या पाण्याचा जो उद्भवणारा त्रास आहे, यासाठी लागणारे जे काय करावं लागणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत किंवा पाठपुरावा आहे, हा पाठपुरावा मी त्या पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर माझं गाव असू दे, माझा मतदारसंघ असू दे किंवा इतर तालुक्यातील विविध भागातल्या काय समस्या असतील ते माझे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करेन.